हाय फ्रेंड, तर आज आम्ही चाललो आहोत देवी बघायला. नागपूर येथे जरीपटका येथे खूप सुंदर सुंदर देवीचं विराजमान झालं आहे. तर आपण जाऊया थेट देवी बघायला. तुम्ही पण आमच्यासोबत चला देवी बघायला. मेकोसा बाग येथे डिझनीलँड थीमवर हे डेकोरेशन करण्यात आलं आहे. तर चला बघूया आतमध्ये कशा प्रकारे सजावट केली आहे. बघा फ्रेंड्स, खूप सुंदर असं डेकोरेशन आतमध्ये करण्यात आलं आहे. एकदम डिझनीलँडच्या थीमवर डेकोरेशन केले आहे. इथे खूप सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. पूर्ण भारी लाइटिंग लावण्यात आली आहे. इथे पूर्ण कार्टून्सचे थीम्स आहे डिझनीच्या. लहान लहान मुलं खूप छान आस्वाद घेत आहे या थीमचा आणि खूप मजा घेऊन राहिले. फोटो काढायला लहान मुलांना खूप आवडत आहे. हे आहे आतमध्ये देवीच्या पेंडॉलमध्ये डेकोरेशन. इथे सगळेजण देवीची इतकी सुंदर मूर्ती आहे की सगळेजण देवीचा फोटो घेत आहे, कोणी व्हिडिओ काढत आहे. खूप असं सुंदर डेकोरेशन आहे केलेलं. ही देवी आहे दुर्गा देवी. खूप असं सुंदर म्हणजे तिचं डेकोरेशन आहे बघा फ्रेंड्स. आणि त्यानंतर आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेतला. खूप सुंदर असा महाप्रसाद तिथे रोज 9 दिवस चालू असतो. बघा लहान लहान कन्या कशा जेवण करत आहे. इथे खूप असा टेस्टी महाप्रसाद होता काही. आता आम्ही निघालो हो दुसऱ्या देवीच्या दर्शनासाठी. तर चला भेटूया दुसऱ्या देवीच्या पंडॉलमध्ये. हा ही महादेवाच्या याच्यावर थीम आधारलेली आहे. आतमध्ये खूप असं सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे इथे देवीच्या. आणि ही आहे सेकंड नंबर आम्ही जी बघितलेली देवी आहे. खूप सुंदर अशी देवी आहे. वाघ आणि सिंह दोन्हीही विराजमान आहे देवीच्या पाशी. खूप अशी सुंदर असा देवीचा चेहरा आहे आणि खूप प्रसन्न वाटते. खूप छान वाटत आहे. सगळीकडे झगमग प्रकाश आहे. ही आहे काली माता. जरीपटक्यामधील तिसरी देवी आहे ही काली माता. आणि ही आहे पिहूला पण खूप मजा येत आहे. तिथे शेजारी एक मंदिर आहे देवीचं, तिथे पण खूप गर्दी आहे. आम्हाला खूप छान असं वाटत आहे गाईज. खूप मस्त म्हणजे सगळीकडे चहल-पहल, रौनक, लाईट खूप छान असं वातावरण आहे. आणि आता आम्ही पिऊला पाहायच्या होत्या, आज देव्या बघायच्या होत्या म्हणून आम्ही आज पिऊला घेऊन देवी बघायला आलो आहोत. इथे गणपती विराजमान आहे. इथे खूप सुंदर अशी देवीची मूर्ती आहे. खूपच सुंदर असं मोहक रूप आहे देवीचं. इथे शंकरजी सुद्धा विराजमान आहे. देवीचे 9 रूपसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील. खूप सुंदर असं देवीचं डेकोरेशन केलेलं आहे. छान वाटलं, मस्त वाटते. 9 दिवस हे कसे निघून जातात काही समजतच नाही. आणि हे आहे खूप सुंदर असं भव्य डेकोरेशन आहे देवीचं. आता आम्ही शेवटी आमच्या घरापाशी बसलेल्या दुर्गा देवीच्या मंदिरात आलो, पेंडॉलमध्ये आलो हो. खूप असं सुंदर देवीचं रूप आहे. पिऊ इथे वरती चढून देवीकडे फोटो काढत आहे, फोटोशूट करत आहे. तिला खूप छान वाटलं. उद्या पण जाऊ म्हणे ती पप्पा आपण देवी बघायला. तुम्हाला कशा वाटल्या देव्या, नागपूरमधल्या देव्या? आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.